तुझ्या आईला अरे काय टोचते याच्या तर ना. ओके हा. अरे करंट का लागतो याला. त्या आईला मी विलन आहे का वायरमॅन आहे का कळत नाही मला. सुधीर. ओहो सुधीर. नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या. हा कोण आहे. प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपड़ा. अरे सुधीर आहे सुधीर. तुला सुधीरचा आवाज येत नाही. कसा आहे सुधीर एकदा काढून दाखव बरं मला आवाज. सुधीरचा माहित नाही आवाज तुला. बाई वाड्यावर चला. सुधीर आहे हा? मग तुला काय येतो तो काढ ना आवाज. कावट्या महाकाड बोलतोय. करेक्ट. हा सुधीर आहे. सुधीर एकदम करेक्ट. हा फिक्स 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 फिक्स. ओके, हा. पण हे काय हे चमचा कशाला दिलाय मला. पोहे कुठे पोहे. अरे चमचा नाही तो पाईप आहे पाईप. मग पाणी कुठून येतं. पाण्याचा पाईप नाही ओढा स्मार्ट बॉय. स्मार्ट बॉय. हा हा हा. स्मार्ट बॉय. सारा शहर मुझे सायन के नाम से जानता. सायन नाही रे. हाँ हाँ आलं लक्षात आलं. सारा शहर मुझे दादर के नाम से जानता. बॉस केलंय तुला. दादर नाही लायन लायन. हाँ 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 हाँ. सारा शहर मुझे नायलॉन के नाम से. नायलॉन नहीं रे, नुस्ता लायन. बुढ़िया को किडनैप कर लिया गया है. ओके एंड आउट एंड ओवर. बॉस अब फोन करो. कुणाला किडनॅप केले. अरे हाँ किडनैपर को पेश किया जाए. डंग 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 नंबर बोल. नंबर बोल. काय प्रॉब्लेम आहे. तोंडात बोळा आहे. ओढ मग. बोळा. नंबर सांग. 92 92. काय चालू आहे. नंबर माग. बुढ़िया बराबर नंबर दो. सुधीर करेक्ट आवाज आहे. विजय वा. हा विजय वा. दीनानाथ वा. दीनानाथ वा. चौहान वा. चौहान वा. मस्त नंबर आहे. सुन. अरे आईएएस का कौन है तू. अरे बॉस केलं ना तुला. हाँ हाँ बोलतो है. बोल. सुन. हाँ देख तुम्हारी माँ हमारे कब्जे में है. तुम्हारी माँ हमारे कब्जे में है. कब्जे में. हाँ. देख हाँ तुम्हारी माँ हमारे सब्जी में क्या बना है. तुम्हारी माँ हमारे कब्जे में है. हाँ सुन. तुम्हारी माँ कड़क कड़क कड़क. तुम्हारी माँ कड़क है. देख अगर तेरी माँ तुझे चाहिए तो 5 रुपया लेके आ. अरे ये भंगार
50,000. कोण नाही देणार रिचे? कोण 50,000 रिचे कोण देईल? हा काय? अरे फुटलेल्या हांडीला कधी सलामी देतात का? अर्धवटराव मी सादर करतो, पण त्यासाठी कोणीतरी मला तुमच्यापैकी मदत करणार. कोण तुमच्यापैकी मदत करणार? अति उत्साही कोण प्रेक्षक आहेत का? अहो, हॅलो हॅलो, तुम्हीच या अहो, ना. तुम्ही अति उत्साही सगळ्या ठिकाणी सांगते, तुम्हीच या ना. या तुम्ही या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या इथे. काय घाबरायला झालं तुम्हाला? नाही म्हणजे असं कसं इथं नाही, नाही, एवढं नाही. घाबरत नाही घाबरायचं काही कारण नाहीये. हे बघा काय आहे, अर्धवटराव माझ्या बरोबर नाही आहेत. हा, म्हणून मला नाही म्हणजे काय, तुम्ही फक्त अर्धवटराव सारखं करायचंय. म्हणजे मी काय करीन, तुमच्या मानेला असं थोडस दाब देईन. हा हा. सर थोडं खाली घ्या. थोडं जर इकडे बघा जर तेल घे रे. अरे एका तू स्पार मध्ये गेलायस काय? मालिश करायला बसवलं तुम्हाला? नाही जरा बरं वाटलं मग. मी दाबलं की एकदा तोंड उघडायचं. हा गुदगुली होते सर. अरे तू पण रे. अरे सर, मी काय करू? गुदगुली होते ना मला सर. अरे गुदगुल हा ऐकणार नाही. सर इकडे दाबण्यापेक्षा इकडे दाबायला जाईल ना. शेवटी इथेच दाबायला लागेल तुला. नाही अहो राबवून घेता मारता. नाही एक काम करूया याला आपण यंत्रच लावूया. अर्धवटराव जरा माझ्याकडे बघायचं. अर्धवटराव अरे अरे त्या मुलींकडे बघून डोळा काय मारतोय? मी मारला तर चालतो, तुम्ही मारू नका, लोक चकलेनी मारतील. हे बघ अर्धवटराव जरा म्हणजे आज काय आवडाबाई आली नाही म्हणून तुम्ही काय वाटेल ते करायचं. काय म्हटलं? आवडी आपली आवडाबाई नाही आली. आपली काय, माझी आहे ती. अरे तुझीच आहे म्हणजे तेच ते. तेच ते काय, तुमच्या अकोरल्याला मी म्हटलं तर माझी. अरे काय वाटेल ते काय बोलतोस? वाजले किती सांग बरं? हा वाजले किती? अरे वाजले किती? 12. 12. अरे मी घड्याळात तुला वेळ विचारली. आज वेळ विचारताय, उद्या माझा कत्ता विचाराल. अरे काय पत्ता विचारीन? मग कत्ता शोधत माझ्या घरी याल. अरे मग येईन ना. मी घरी नसेन, मग माझी बायको असेल. मुली पोचायच्या आधी मी पोचलो पाहिजे, नाहीतर मी पुरा पोचेन. हे आणि तुम्ही पोचायच्या आधी मला माझ्या घरी पोचू द्या. बायको एकटी आहे माझी. अरे तात्या. शरद उपाध्ये सरांकडे यायचे. सर तुमच्या कार्यक्रमाने लगान सिनेमा बघितलाय, त्यानं सिनेमा बनवलाय, मला लगान करायला पाहिजे. चंपानेर. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून सगळे इंग्रज तर निघून गेले, पण हे एकमेव गाव आहे जिथे इंग्रजांचा एक तुकडा असाच शिल्लक राहिला. तो तुकडा म्हणजेच या गावातला शेवटचा इंग्रज. आणि याच्या विरुद्ध लढा देत आहेत या गावातले 3 तरुण. भुवन कदम, गुरन कारंडे आणि बागा बद्रिके. लगता है बरसात चली गई. जाणार नाही तर काय बरसात? फालतूपणा करता, मोठमोठे ढोल होते घाबरले ना बरसात. 3 वर्षापासून पाहून राहिलो मी. काय फालतूपणा करता तुम्ही? तुम्ही स्वतः काय मोर समजता का रे? हे अशा ऍक्टिव्हिटी केल्यामुळे काय लोक तुम्हाला वन्स मोर देणार आहेत काय? आणि तुम्हाला वन्स मोर भेटायला तुम्ही काय सुबोध भावे समजता का स्वतःला? स्क्रिप्ट मध्ये होता सर, इन्स्टंट टाकला. एक पंच तुमच्यावर टाकायचाच होता मला. चला कामाला लागा. घाबरा रे. तुम्ही सगळे इथे काय करता? अरे ते त्या साईडला घे ना, काढी जरा व्यवस्थित घे. मागून घे. हा
चांगलं बोल जरा. हा. तुम्ही सगळे इथे माणसं आहेत नाही. शेवटचा इंग्रज नसताना इतका बुकलला असता तुला मी. जा वावरात जाऊन काम करा. काय काय बोलला? अबे तो इंग्रजीमध्ये बोलला का तुम्ही इथे का त्या वावरातून काय पण काय बोलला तो? हा काय बोलला? तो म्हणाला वावरात काम करा. हे मी तुला सांगितलं असतं, पण मी मुकाय सिनेमा. आज माझी मुलगी इंग्लंडच्या मलबार हिल वरून येणार होती. या बापानं पाहिलं इंग्लंडमध्ये मरबाल हिल कुठं? हा? जेवढे वाक्य दिले तेवढे बोलण्याची इतका मारेल ना. शेवटचा इंग्रज आहे म्हणून माफ करतो ना तुला. बरं इथं मी इंग्लंड नाही पाहिलं ना, मलबार हिल पाहिलं. उद्या काय मराचा रोल का मरशील का? जेवढं वाक्य दिलं नाही स्क्रिप्टमध्ये इंग्लंड वरून. हा बोल पटकन. आज हा. माझी मुलगी हा. इंग्लंड वरून येणार आहे. मी एसटी काम करा रे नीट. अरे हे तुम्ही शेतात आहे रे, घरी दळून नाही राहिले रे. व्यवस्थित करा रे काहीतरी. अरे पकड चल काय आ रोलची इज्जत ठेव. शेवटचा इंग्रज आहेस तू. आणि हे हिचं एक काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही. हिला कुठलेही कपडे द्या, एलिझाबेथचे द्या, प्रिन्स वेल्सचे द्या, काही द्या, हे नाचते ते रिक्षावाला. सारखं एकच काम करायला स्वतःला का प्रिया बापट समजतेस तू? वाक्याला अर्थ नाही, पंच टाकायचा होता. What is your name? त्याचा काही नियम नाही. आज इकडं उद्या तिकडं जसं टाइम मिळेल तसं आम्ही असतो. काय रे? हा म्हणजे आमचं कसं आहे ना, विंचवाचं बिराड आहे आपलं. काय रे? मिळालं. ए, तू इथे ये. ये. मुली मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. डार्ट. हे डार्ट. Oh my God, Dad! हे डार्ट म्हणजे काय रे? मला डार्ट काय कळलं नाही. तर हा डार्ट गेम याला असा बाण मारायचा असतो. हा म्हणजे त्याला नेमबाजी करायची आहे. नेमबाजी. अच्छा मग मला बटाटा भाजी. तुला काय हवंय? मला क्रीम रोल सांगा ना. क्रीम रोल चाल. तुला याचा उपवास आहे. मला वडापाव. मला वडापाव. काय चालू आहे तुझं? आ वडापाव काय वडापाव? अरे कपडे बघ, तुझ्यावर केलेला खर्च बघ. वडापाव मागते. या एवढ्या सगळ्यांच्या कपड्यात तुझा एक ड्रेस आलेला आहे. तुझ्या एका ड्रेसमध्ये सगळं बजेट आमचं लंब झालेलं आहे. त्याच्यामुळे गेस्टला द्यायला पैसे दे म्हणून रिपीट व्हॅल्यूचे गेस्ट बोलवले आम्ही इकडे. तर कॉम्पिटिशन अशी आहे, जर या डार्ट गेम मध्ये तुम्ही हरलात तर तुम्ही मला 3 लॉलीपॉप देणार आहात. आणि आम्ही जिंकलो तर त्याचं माझ्या मुलीशी मी लगान लावून देईन.
की नली. मार तू मारायचंय त्याला. मार झाले सगळे जादूचे खेळ करून. आता मार बाण. मला कुठं मारायचं होतं, मग मला आपले पैसे कमवायचे होते. आता बघ मार. अरे इकडे होतो. तिकडे होतो. अरे नको बाबी तरी आपण तीस तीस तीस. मला पण अरे अरे काय केलं. अरे तुला अवकात नाही. अरे खातो कशाला ते. शेवटचा इंग्रज उठच करू नको. चलो तुझ्या पुरीचं कन्यादान करायचं आहे ना. तुला सवय नाही खावत नव. चल. हा हो मारा पटकन मार. चल. Yeah. जिंकलो मी जिंकलो. ती काय घातली काय नाही घातली. चल चल चल. चल 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 त्याला घेऊन जा. चल जा रे याच्या बरोबर. याला कसं. अहो हे काय. हे आहे रे लग्नातला. घेऊन जा सोबत. लोकमान्य या ए माझ्या नंदी बैला. ए माझ्या नंदी बैला. ए बाळा बाय रे बेटा. ए बेटा या माझ्या नंदी बैला समोर तुमचं भविष्य सांगतो. आयुष्य सांगतो. काही टेन्शन नाही साहेब माझा. अरे बापरे 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 बापरे. माझं भाग्य म्हटलं पाहिजे. साक्षात संजय नार्वेकर या ठिकाणी आलेले आहे. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. थोडा हात दाखवा साहेब. आता आले तर काय हरकत नाही. संजय 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 नार्वेकर म्हणजे 1 2 3 4. नार्वेवरून जरी तुम्ही आले असलात तरी मूळ तुमचं भारतीय आहे साहेब. नावाप्रमाणे तुमचं कर्तृत्व आहे साहेब. तुम्ही डायरेक्ट इथं बसून सगळे जग बघू शकता साहेब. डायरेक्ट महाभारतातल्या संजयासारखं तुमची वृत्ती आहे साहेब. म्हणून साक्षात परमेश्वरानं तुम्हाला 42 इंची LED चक्षु प्रदान केलेले आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे साहेब तुमचं. कधी कोणाला नाही म्हणत नाही साहेब. म्हणजे जे जे ज्याला ज्याला वाटेल ते ते त्याला प्रदान करतात साहेब ते. म्हणूनच त्यांनी बाबूरावला पकडा ह्या त्यांनी डेट देऊन टाकली साहेब. पुढे लोचा झाला रे म्हटलं त्यांनी. पण काही हरकत नाही साहेब. पण असू द्या साहेब काही प्रॉब्लेम नाही आहे साहेब. म्हणजे महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे अभिनयांची आवड आहे. अभिनयांचा व्यवसाय जरी असला तरी शेती मात्र यांना खूप आवडते साहेब. शेती पण करतात. कुठे काय शेती कुठे करतात काहीतरी नाही नाही त्यांच्या हातामध्ये स्पष्ट लिहिलं आहे का धोक्यात येणाऱ्या शेत्या नुकसानमध्ये येणाऱ्या शेतीवर आधारित त्यांनी एक नाटक केलंय. कुठलं. केळी मेली. खेळी मेळी असं नाव आहे ते नाटकाचं. तुम्ही हात ताट ठेवा जरा. रेषेमुळे हात ठेवा थोडा ताट ठेवा. रेषेमुळे थोडा ते असं केल्यामुळे वेलांटी काय हरकत नाही. बघा तुम्ही असं आहे. पण काही हरकत नाही साहेब. हात तुमचा उत्तम आहे साहेब. ह्या प्लुटोच्या रेषेवरून मला असं दिसतं का तुमचा स्वभाव जरा शीघ्र कोपी आहे साहेब. म्हणून रेचं महत्व तुमच्या आयुष्यामध्ये अधिक आहे साहेब. कसलं. रे रे रे. म्हणून त्यांच्या वाट्याला असे नाटकं पण आलेले आहे. रंगारंगीला रे. आम्ही आलो रे. आयला हो रे. आणि मग लोचा झाला रे. असं काय हरकत नाही. पण हा रे तुम्ही मला खूप आवडला साहेब. हा रे तुम्ही मराठीत सोडला नाही डायरेक्ट हिंदीमध्ये पण घेऊन गेलेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला पिक्चर आलाय हत्यारे. हत्यार एवढंच आहे ते. तुमचे रिपीट गेस्ट चालतात. आमचा एक रे चालत नाही तुम्हाला. काय हरकत नाही साहेब. काय हरकत नाही साहेब. रेषेवरून तुम्हाला दिसतं की खाण्याची तुम्हाला लय आवड आहे. म्हणून तुम्ही फास्ट फूडवर आधारित एक हिंदी चित्रपट केला आटा पिटा.
चित्रपट मराठी आहे आटापिटा. मराठी आहे का? मराठीला आटा म्हणजे हिंदीत असेल काय खाद्य. पण काय हरकत नाही, हात तुमचा एकदम उत्तम आहे साहेब. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे साहेब, तुमची उंची जरी कमी असली तरी हात मात्र आभाळाला टेकले आहेत आणि एवढा असून पाय मात्र तुमच्या जमिनीवर आहेत. 2015 साल तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे. पण तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. आरोग्याची थोडीशी फक्त काळजी घ्या साहेब. तुम्ही एक छोटासा उपाय सांगतो, जमलं तर करा साहेब. दररोज 9:30 वाजता वी आर ऑन आता होऊन जाऊ दे हा चित्रपट तुम्ही बघा साहेब. त्याने काय घडेल? त्यांनी तेच काही घडणार नाही, पण चित्रपट सुरू झाल्यावर 15 मिनिटात त्यांना झोप लागेल, तेवढंच त्यांना. अरे देवा, लई घाबरला साहेब. काय हरकत नाही, पहिले यांचं बघून घेऊ, तोपर्यंत तुम्ही मनाची तयारी करून ठेवा. वा, संजय जाधव यांचं भविष्य मी काय बघणार आहे साहेब. तुम्ही मोठमोठ्या माणसाचं भविष्य घडवलेलं आहे साहेब. काय हरकत नाही साहेब. पण तुम्हाला सांगतो, हा माणूस आज तुम्हाला इथं दिसतोय, पण लहानपणी या माणसानं लई स्ट्रगल केलेला आहे. वा वा, क्या बात. यांची पेपरची लाईन होती साहेब. काय सांगता? हातावरून स्पष्ट दिसते, पेपर टाकत होते. ती लाईन त्यांनी अजूनपर्यंत सोडलेली नाहीये, तो स्वभाव त्यांनी अजूनपर्यंत सोडलेला नाहीये. म्हणजे सतत पेपरमध्ये राहणारा, न्यूज मध्ये राहणारा माणूस आज पण या माणसाला जो भेटन त्याला पहिला प्रश्न विचारतो, क्या खबर बाबा. वा वा, स्पष्ट लिहिलेलं आहे हातावर. हे विश्वची माझे घर असा यांचा एक स्वभाव आहे साहेब. म्हणजे भारतातले सगळे माणसं यांची पितृतुल्य आहे. प्रत्येकाला ते क्या बाबा, कैसा आहे बाबा, किधर से आहे बाबा. पण काय हरकत नाही साहेब, तुमचा हात एकदम चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे साहेब. 2015 साल तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे साहेब. म्हणजे काय आहे, लय लोक तुम्हाला खातीन खाऊन झाल्यावर बेमान होतील, खाऊन झाल्यावर घरचे फाटे मोजतील, असे दोस्त मित्र तुम्हाला लय भेटतील, पण तुमचा काही फरक पडणार नाही साहेब. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं करताय, पण तुमच्या पाणी पाजायची वेळ तुम्हाला कोणी पाजणार नाही साहेब. पण एवढा असून 2015 मध्ये एक व्यक्ती मात्र तुमच्या पाठीशी उभी राहणार, ते म्हणजे तुमची बहीण साहेब. हा, कोण? त्यांची बहीण सई तामणकर. भाऊ आपल्या बहिणीसाठी काय काय करतो साहेब, काय काय करतो बघा. कोणी पर्स देतो प्रेझेंट म्हणून, मोबाईल देतो, पण हा माणूस सई तामणकरला अख्खा पिक्चर प्रेझेंट. पण काय हरकत नाही, काय बघा साहेब, लहानपणापासून हात कसा तुमचा एकदम एकदम चळवळीचा हात आहे साहेब. बघा बघा बघा, चळवळीचा हात आहे साहेब. म्हणजे लहानपणचे छोटे छोटे छंद मोठेपणी कसे या व्यवसायामध्ये तब्दील होतात ते हातावर स्पष्ट दिसते साहेब. शाळेमध्ये असताना पोरीकडे बघून अँगल लावण्याची सवय कॅमेरा तुमच्या हातावरून सगळं स्पष्ट दिसते साहेब. काय हरकत नाही, मला तुमच्या हातावरून स्पष्ट दिसते साहेब. का आयुष्यामध्ये तुम्ही कधी परीक्षा दिलेली नाही, पण लोकांची परीक्षा घेण्याची सवय काही तुमची जात नाही साहेब. का? म्हणूनच तर फुबाई फुला तिने जज म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. परीक्षा घेतात साहेब. वा वा वा, ते फुबाई फू मध्ये बघितलं साहेब तुम्ही. पण एक गोष्ट आहे साहेब, स्वभाव तुमचा दुनियादारीचा असला तरी लोभ काही तुमचा जात नाही साहेब. लोभ काय? लोभ म्हणजे सतत कन्व्हिन्सच्या पैशासाठी ती मागणी. कुठे काय? सतत म्हणजे कन्व्हिन्स दो कन्व्हिक्शन का पैसा बॉस. पण साहेब तुमच्यापेक्षा हे बरोबर हुशार निघालं. यानं कधी तुम्हाला कन्व्हिन्सचा पैसा दिला नाही. सगळा पैसा साठून हा नवीन शो उभारला आहे साहेब. तर काही हरकत नाही साहेब. 2015 साल एकदम उत्तम आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आपण जसा गाईला दर गुरुवारी चारा टाकतो साहेब, तसा एक छोटासा उपाय सांगतो, तेवढा मात्र करा. म्हणजे तुमच्या आयुष्यात काही टेन्शन येणार नाही. तुम्ही काय सर, दर 2 महिन्यांनी एकदा भारत गणेशपुराला एक पिक्चर ऑफर, म्हणजे कसं दोघांचं पण भलं होईल साहेब, काहीतरी फायदा झाला पाहिजे. काय हरकत नाही, गाईला चारा द्या तसा. दर 2 महिन्यांनी एकदा भारत गणेशपुराला पिक्चर ऑफर करा, हरकत नाही. काय तुमचा हात बघू सर, तुमचं नावच मंगेश आहे सर. तुमची रास जरी ऍक्टरची असली तरी वर्ग मात्र तुमचा नवऱ्याचा आहे साहेब. बाहेर जरी तुम्ही डायरेक्टर असले तरी घरात मात्र रोल तुमच्या बायकोच्या हातावरच्या भावऱ्यावरचा आहे साहेब. तुम्ही किती जरी म्हटलं मला डॅन्स येत नाही, मला डॅन्स येत नाही, मला डॅन्स येत नाही, पण घरात मात्र बायकोच्या इशाऱ्यावर कथ्थक करायला पण तुम्ही कथ्थक तुम्ही करता साहेब. तुम्ही तुमच्या नाटकात नेहमी सांगता साहेब, असा मी असं जरी तुम्ही लोकांना सांगत असले साहेब ना, तरी लग्नाची बेडी तुमच्या पायात अडकल्यापासून तुमची गोष्ट तशी गमतीचीच झाली आहे. नास्तिक पण आहे साहेब, तुमचा देवधर्म कधी मानत नाही साहेब तुम्ही. बघा साहेब,
थोडासा देवधर्म करा. नाही तर काय झाले, अतिशय नास्तिक असल्यामुळे देवधर्म मानत असल्यामुळे परमेश्वराने अखंड भागवत सप्ताह यांच्या आयुष्यात मेहनती हात आहे साहेब, अत्यंत मेहनती हात आहे. फार स्ट्रगल करून मेहनत करून तुम्ही या स्टेजला पोहोचलेला आहेत साहेब. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी सिनेमा आणि सिरियल केलेली नाही, फक्त स्टेजवरच रमला साहेब. याबद्दल आमच्या संघटनेतर्फे तुम्हाला सलाम आहे साहेब. आयुष्यात पैशाची जरी काही कमी नसली तरी पैसा मात्र तुमच्या हातातून कधी सुटत नाही साहेब. पैसा फार तुम्ही असा पकडून ठेवता साहेब, एकदम कंजूसपणे मागता. असं करू नका, थोडा थोडा पैसा सोडत चाला साहेब. काय काय कंजूसपणे मागतात? काय म्हणजे काय, अरे व्हॅलेंटाईन डे असा रोमॅन्टिक दिवशी सुद्धा बायकोला बिस्किटचा पुडा देऊन खुश करता. साहेब तुम्ही काळजी करू नका साहेब. बायको वश मंत्र मी तुम्हाला हा प्रोग्राम झाल्यावर देणार. प्रोग्राम झाला की मला तुम्ही भेटा साहेब. कसला मंत्र? बायको वश मंत्र. त्यानं काय फरक पडेल? तेच त्यांनी काय फरक पडतो तेच मला बघायचं आहे. 57 वेळा म्हणा काय फरक पडला तर मला पण सांगा. मला पण खूप अडचण चालू आहेत, काय हरकत नाही. ए झालं काय करतोय? तिकडे लय मुंग्या होत्या रे. ये तुला माहित आहे काय आज आपला रिझल्ट येणार आहे. रिझल्ट येणार हा, हा. आहे? पण मी तर वडापाव मागवलाय. अरे आता रिझल्ट निकाल क्या क्या निकालू? अरे पॅन काढायला काय सांगत आहे तुला? पॅन काढायला सांगतो काय? चहापणा तोफा कबूल करो. येडपटत आहे हा. तो पहा आता कसा करतो. चहा पाण्यासाठी असं कोणी करतं का कधी? काय गडबड झालं तुमच्याकडे? काय गडबड अजिबात गडबड करायची नाही, लक्षात ठेवा. अरे बापरे, सई तामणकर. 2 मिनिटं. स्किट सोडून काय टॅम्पलीज काय? नाही सई तामणकर नाही. अरे हो पण नाही असं काही योग येते का कधी कधी. मॅडम लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट यू. मी मेन कॅरेक्टर करतो या स्किटमध्ये. आय एम पिऊन म्हणजे पिऊन तसं नाही, पिऊन चपराशी ऑफ दिस कॉलेज. नाही म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश फक्त एवढा होता का कपड्यावरून तुम्ही ओळखणार नाही. म्हणजे कधी तुम्हाला काही वाटू शकते है ना, डॉक्टर वाटू शकते, इंजिनियर वाटू शकते, ॲस्ट्रॉनॉट पण वाटू शकते. पण ॲस्ट्रॉनॉट ओनली बट ऑल्सो आय एम चपराशी ऑफ दिस कॉलेज. नंतर मी सगळ्यांना टाकणार एक पंच. काय चालू तुमचा? सर मला खूप टेन्शन आलंय. कशाचं? परीक्षेचं. अबे परीक्षेचं टेन्शन झाले असते तो परीक्षा देते. तुम्हाला काय टेन्शन आहे? रिझल्टचं टेन्शन आहे ना त्याला. ए त्याला सांग आपण रोज परीक्षा देतो. हे रोज परीक्षा द्यायला जिकडे बसतात ना त्याला परीक्षा केंद्र नाही म्हणतात, त्याला बार म्हणतात बाळा. ओ काका फालतूगिरी करू नका काका, आधीच सांगतोय. मग काय कांदे पोहे करू तुझे? चला ना रिझल्ट द्या ना आता. मग असं माग ना रिझल्ट डायरेक्ट काय. 1 मिनिट आहे घे चल. दोघं मिळून एकच आहे. अरे हे काय दोघात एक? आता एकच पेपर लिहिलं ना, दोघं मिळून 2-2 कशाला कागद खर्च करणार कॉलेज? हा ठीक आहे. हा हे काय फेल? मग काय तर काय अपेक्षा आहे तुमची? तुम्ही नेहमी आम्हाला नापास का करता? अला जेव्हापासून ऍडमिशन गेलाय नापासच करताय आम्हाला. एवढ्या परीक्षा पण नाही घेतल्या जेवढ्या वेळा नापास केलाय. तसं नाही रे, तुम्ही काळजी करू नका. कसं ना इनमिन 2 विद्यार्थी आहे तुम्ही ह्या कॉलेजमध्ये. आता तुम्हाला पास केलं तर कॉलेज नाही का बंद पडणार आमचं, म्हणून आम्ही असं करतो. हा काळजी करू नका. पण आता तुम्हाला माहिती आहे का एक खुश खबर आहे तुमच्यासाठी. काय आहे? तुमच्या सोबतीला आणखीन एक पाहुणा येणार आहे कॉलेजमध्ये स्टुडंट. आईच्या गावात कटकट. अत्तरी क्या बात आहे भाऊ, क्या बात आहे. एवढीच मिमिक्री येते, जास्त सांगू नका. एक्सक्यूज मी, येस. डांबरवाडी इंजिनिअरिंग कॉलेज हेच का? नाही किराणा मालाचं दुकान आहे. मस्त माल आहे. नाही या तुमच्या किराणा मालाच्या दुकानात मस्त माल आहे असं म्हटलं मी. हा जरा अर्धा किलो सोनाली कुलकर्णी द्या ना. अर्धा किलो म्हणजे काय तिकडे सोनपापडी आहे ते? हा आणि अर्धा किलो मागून राहिला तू? पूर्ण 1 किलोची आहे ते. तुला अर्धा किलो देतं आमच्याकडे काय उरणार आहे? आणि तिला घेऊन 2 एपिसोड करायचे, आम्ही काय पाव शेअर वापरू? हा हे स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, लगेच टाकला तुमच्यावर. सगळ्यांना टाकणार एक हू आर यू? तू कोण आहेस? रांचो. शिवाजी मारेल. आईच्या गावात तोंडावर शिवी दिली रांचो. मी रांचो. हो स्वतःला शिवी देतो मी रांचो. अरे माझं नाव आहे रांचो भागवतम. काय काय?
रंचो भाऊ का तो ते आहेस तू. एकमेकांना शिवाय देणं बंद करा आणि एकदम सायलेंट राहा. आता प्रिन्सिपल येणार आहे. हा वीरू सप्तपात्र आईच्या गावात कटकट. हा बघ अंडीवाला आला व. मला एक ऑमलेट आहे. तू काय खाणार? मला जेम्सच्या गोळ्या पाहिजे. हा याचा उपवास आहे. हे कोंबडीचं खस्त आहे खस्त. त्या बापानं बनवलं कोंबडीला घरट. कोंबडी कधी घरट बनवते का? हा याचा पोरगा आहे. ये ना येडा झालाय काय? अरे तो प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल. तू ना सांग मी प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल. अबे मी लाख सांगान पण तू वाटलं तर पाहिजे की नाही. हा? तर काही सांगितलं तू वाटत लहान लेकराच्या पायातली स्लीपरच. व्हायरस भडकलाय आता. कोण व्हायरस? अरे हा व्हायरस. आम्ही बा मी बा कशावर बघायचं तुला. हो असं कर ना असं ते बाय. मोबाईल सायलेंट वर ठेवा सांग. सॉरी स्टुडंट्स ऑफ द इयर हे आहे कोंबडी आणि हे त्याचा खर्ट. बोल. एक गोष्ट लक्षात ठेवा. अबे एक म्हणता अर्धच दाखवत. तो असे चालेल. हे दोन मिळून एक आहे समजा रे. हे काय आहे? ही गोगल काय चालेल. मोबाईल सायलेंट. लाईफ इज अ रेस. जो पडतो तोच पुढे जातो. म्हणूनच गाणं बनवलंय. कोंबडी पळाली तगडी घालून लगडी घालायला लागली. तेव्हा कोंबडी म्हणते आयुष्यात कॉम्पिटिशन साठी ऑलवेज तयार राहा. कॉम्पिटिशन साठी ऑलवेज तयार राहा. हे यू न्यू फेस. लक्ष कुठे लक्ष जिकडे बघायचं तिकडेच बघतो. चालेल जरा लय पकवतो रे. अरे काय मजा नाही या कॉलेजमध्ये. वरातीत नाचून राहिला इथं. नागिन डान्स करून राहिला लग्नाच्या वरातीत. अरे तुला प्रिन्सिपलची भूमिका दिली जरा त्याची जरा लाज राख. तुझा काय प्रॉब्लेम आहे का? तुला कोणतीही भूमिका द्या कोणतीही गाणं द्या हिचं आपलं येऊन रिक्षावाल्यावरच गाडा अडकतं. म्हणजे सई तामणकर सारखंच आहे एकदम. म्हणजे कसं? हिला कोणताही भूमिका द्या हिला गाणं ते रिक्षावालाच पाहिजे. सई तामणकरला तसंच. कुठलाही पिक्चर द्या डायरेक्टर तिला संजय दादाच पाहिजे. टाकला तुमच्यावर एक. काय प्रॉब्लेम आहे? आणि ही छत्री बित्री कशाला घेऊन आली? खर्च कशाला केलास? ओफो ठंडी है ना. थंडी छत्री घेऊन आली. मग पावसाळ्यात काय गोधडी घेऊन फिरशील का? गाण्यात नाहीये का छत्री? अरे करीना कपूरचा रोल करायचा आहे तुला. करीना कपूर. कुत्ते उल्लू के पट्टे साले सुअर की औलाद. तुझे क्या लगा तू मुझे छोड़ देगा तो मैं तड़प के मर जाऊंगी? तड़पेगा तू कमीने. कुत्ते की मौत मरेगा और मरने के बाद हमेशा हमेशा नरक की आग में जलेगा तेरी माँ की. वाह क्या बात है व्यवस्थित. झालं हा द्या ना. झालं काय? मी काय इथं घोटून राहिलो इथं? तुला अक्कल आहे का? तू कसा डान्स करतो? तिच्या बरोबर कोण आहे माहिती आहे ती? कोण? अरे व्हायरसची मुलगी आहे ती. हाय डॅडी. हॅलो बेटा. हे म्हणजे असं झालं 10 रुपयाच्या रिचार्जवर अख्खा फुकट मोबाईल मिळतोय. न्यू स्टुडंट्स आहे. मी तुला काही क्वेश्चन्स विचारतो. व्हेरी गुड. मला सांग मशीनला कसं चालवायचं? सोपं आहे ना. असं सरळ जाताना चल लक्ष्मी चल ऐश्वर्या चल कोणी घालती सई चल असं सोपं आहे. मग जातात चालत आपल्या म्हैसला कसं चालवायचं नाही मशीनला कसं चालवायचं? तू असतोस? हा मग इथेच असतो मी. मला सांग मशीनची व्याख्या कोणी बनवली?
काय काय मशीनची व्याख्या व्याख्या कुणी बनवली? अशोक सराफने. ते कसं काय? अख्खी ओक्की व्याख्या. अरे भारी आहे. है ना? परत एकदा. अख्खी ओक्की व्याख्या. काल मी तुम्हाला सगळ्यांना एक एक मशीन बनवून आणायला सांगितली होती. शाबास. सर मी बनवली सर. हा, दाखव. हे बघा सर मी हे मशीन बनवलं सर. हे काय? दिसत नाही का घर आहे ते? दिसत नाही का? त्याचा उपयोग काय? टाकाऊपासून टिकाऊ गोष्ट आहे सर. अरे पण याच्यात मशीन कुठे आहे? मशीन नाही ते मशीन हे लोक बनवतील ते ठेवायला घर लागेल ना ते मी बनवलंय. वा वा व्हेरी गुड. थँक्यू सर. यू आर फेल. आता 10 मिनिटापूर्वी पण केलं होतं फेल परत केलं. मला सांग तू काय बनवलंय? तुम्हाला दाखवतो ना, तुम्हालाच दाखवतोय, अजून काय दाखवणार आहे? हे बघा सर, हे मशीन बनवलंय सर मी. हे हा, हे चावी अडकवायचं मशीन आहे सर. हे याचं काय करायचं? अरे बाजूवाले सारखे येतात ना, चावी द्या आमची, चावी द्या आमची. या घराच्या बाहेरच लावून ठेवायचं, मग ते चावी येऊन घेऊन जातात. मग चोर जर चावी घेऊन गेला तर? याडा आहे काय? आपली चावी नाही ठेवायची, बाजूवाल्याचीच ठेवायची आहे चावी. मग आपली चावी कुठं ठेवायची? अरे इथे ठेवायची. यू आर ऑल्सो फेल. थँक्यू थँक्यू. ए तू काय बनवतोस? मावा. तुम्ही सगळे फेल. काल मी सगळ्यांना तुम्हाला मिसाईल बनवायला सांगितली, तुम्हीच नाही बनवली. ओ डॅडी ओ बेटा बनवली. हो रिअली? रिअली कशी बनवली? सोपं आहे. हा. फरसाण टाकला, कांदा कापला आणि कालची आमटी झाली मिसळ. क्या बात आहे, तू पास. रिअली यस. दादा काय झालं? विनोद मेला. आता आता चांगला होता, आत्ता गेला. ऐ, उठ रे. मला सांगा पिवळ्या फॉस्फरस मध्ये 30 ml अल्कोहोल टाकलं तर काय होईल? सर एक पेक कमी होईल. हे टीममेटचा. शिट. A is equal to B, B is equal to C. तर एसीची किंमत काय? 250 रुपयाला. ते कसं काय? 250 रुपयाला ओसीची क्वार्टर येते सर. ते घेतले का एसीची काही गरज पडत नाही. बस सारी फालतुगिरी. मी आता तुम्हाला माझे इन्व्हेन्शन दाखवणार आहे. स्टुडंट्स, तर हे आहे माझं रॉकेट. वा. यामध्ये बसून मी मंगळावर जाणार आहे. 1 मिनिट. ओके द स्टुडंट्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते लाल बटन दाबलं. दाबलं. अरे ऐका ऐका मोठी मोठी माणसं आलीत की नाही, असं नाही करायचं. मामा आज सुट्टी आहे. शाळेत सुट्टी? हा. का? आम्ही गेलोच नाही शाळेत. आजच्या गावात मामा. ए असं बोलतात? आईच्या गावात मामा असं बोलतात? मग आईच्या गावात पाराच्या भात असं बोल. जबरा. आईला हे ते बघ. कोण रे? आयटम. शपथ मस्त आहे ना? कडक कडक. हा ए वहिनी आहे तुझी? कडक काय बोलतो? कशावरून वहिनी? पहिला जो बघेल ती त्याची. आपलं काय ठरलंय? आई शपथ. हा हा बघ. अरे हा बघ. कोण आहे? काय माहिती कोण आहे? हा ये तू नाही का पिटी पिटी? हा ते पोस्टरवर आहे ना असा रेडिओ घेऊन तो या. नाही नाही त्याचे कपडे घेऊन पळालेला तो. हा हा का कपडे घेऊन पळाला? त्याला लक्षात राहत नाही ना काय. आई शपथ. हे कोण आहेत रे? मिशीवाले? हे. हा नाही मी ओळखतो. कोण आहेत? टॉम क्रूज. शपथ. मग अशी त्यांच्यासारखी एक बाई पण होती इकडे. हा त्यांची मिसेस होती ती. टॉम अँड जेरी. मिसेस टॉम अँड जेरी. जबरदस्त. जबरदस्त. आई शपथ. हा हे बघितले का कोण आहेत? कोण? मोठा भीम. अरे
हे तू का लपला? बहुतेक माझा शेवटचा एपिसोड आहे आज. माझा पण तेच आहे रे. किती मोठे निर्माते आहेत. राकेश सारंग नाव आहे त्यांचं. राकेश सारंग. हा, ऋतिक रोशनचे वडील. अरे नाही, मग आदिती सारंगचे वडील. काही नाती जोडू नका. आदिती सारंगधर असं नाव आहे. सर, मी आदिती सारंग म्हणालो, हा धर म्हणाला. ह्याच्या मनात पाप आहे, शपथ. छान एखादं गाणं बिणं सादर करा ना. तुला खवटे देऊ खरी. मामा आहे, जाऊ दे. तुला मामा आहे. मामा आहे. एक छान गाणं मी सादर. बोलू हा तूच बोल. तू अजिबात बोल नका. आंटी. आंटीची. मामा आंटी आहे. आंटी नाही. ऍटम आहे ना. काय आहे मामा? अरे मम्मीचे हा, पप्पा हा, माझ्या मम्मीचे. हा, हा. पप्पाचीच. पप्पाची. हे मम्मी पप्पाची नाही, मम्मी माझी. पप्पाची मम्मी म्हणजे माझी आजी. काही नाती लावू नका. एक चांगलं गाणं म्हणाल का फायनली? त्या पोरी पोरी पाहूया. मामा काय बोलतो? पळत्या पोरी पाहूया बोलतो मामा. काही देऊ नका. तू शब्द का देतो मध्ये? गप्प बसलाय मामा. असं आहे का? पळत्या पोरी पाहूया असं आहे? नाही. मग काय आहे मामा? ती झाडे पाहूया. मग काय फायदा? पळती पोरीला पटवूया. मामा काय बोलतो तो? मामाच्या पोरीला पटवूया बोलतो. असं आहे मामाच्या का? पोरीला पटवूया वगैरे काही नाही. मामाच्या गावाला जाऊया. मग काय फायदा? मामाची पोरगी नाही पटायची, कशाला गावाला जायचं त्याच्या. दुसरं गाणं म्हणा. अजिबात मामाचं गाणं नाही म्हणा. दुसरं गाणं, शेवटचं गाणं. 50 वाला. हा ते म्हणा. छान. तुम्हाला रसिक प्रेक्षक भेटत असतील, पण इथले प्रेक्षक फार वेगळे असतात. फार लांबून लांबून ते येतात. त्यांच्या मनात बघूयात काय प्रश्न आहेत. सर तुम्ही ते माईम करता ते खूप आवडतं सर मला. वा. तुमचं बघून सर मी पण शिकलोय. वा. सर मला तुमच्यासमोर एकदा करायची इच्छा होती सर. माईम करू सर मी? करा करा या. काय बघायचं नक्की आम्ही? काय दाखवताय? हे ओळखायचं. हा. मी काय करतो ओळखा. तुम्हाला कळत नाही एवढं? काय हे? सर कोण आहे? 3 माणसं आहेत. हा माणसं. 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतात सर. आता सर आता आता काय? 2 माणसं. नाही, हा ना साबण घ्यायला खाली वाकलाय सर. आता आता एक पायाला साबण लावतो. हा 2 माणसं साबण घ्यायला वागले. नाही, मला लागली आहे जोराची. मी लावून येऊ सर. दुसरा कोणाला काय प्रश्न? विजय पाटकरांना विचारायचा आहे प्रश्न. सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. सर तुम्ही चित्रपट बघितलेत, ऍड जास्त बघितलेत सर. त्यातली क्रॅक जॅकची ऍड आहे ना, ती मला खूप आवडते. हा. प्रश्न असा आहे की कुणाकडे चहा मिळेल का? मी पुढे आणलाय क्रॅक जॅकचा, मला खायचं. काही अर्थ असलेले प्रश्न विचारा. हा तुम्ही छान दिसताय. विचारा. नमस्कार. मी सर US वरनं आले आणि मी ह्या शोची बेसिकली खूप फॅन आहे मोठी. हमेशा मी तिकडे US मध्ये बघतो. आय वॉन्ट टू आस्क मिस्टर कदम. हो मी. या. हो इट्स डिलाइटेड. मी खूप तुमचं बघितलंय काम सर, आणि स्पेशली फुबाय फूडचे ऑल सीझन्स. तुला कदम म्हणायचं असेल तर दॅट वॉज भाव कदम. दिस इज विजय कदम. आणि कोणाला काही प्रश्न आहे का? That young man, come on, come on, come on, Yeah, man. Come on. All right. Then who is he? He's Kadam. सुपर. हा जर शो बंद झाला तर मी आंदोलन करीन. हा येस. हे रेकॉर्ड करा. वा. पण खरंच खूप मजा आली आणि आम्हाला खूप आनंद झाला. ह्या आठवणी अशाच साठवून ठेवणार आहोत आम्ही. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही इकडे या. मंच तुमचा आहे, कॅफे तुमच्या हक्काचा आहे, कधी येऊ शकता.
महाराज मुजरा केवढ्याला दिला? काय गजरा? अरे गजरा नाही रे, मुजरा मुजरा. यायला उशीर का झाला मला सांग. मेट्रो मेट्रो बंद पडली म्हणून उशीर झाला ना. राणी सरकार कुठे आहे? हा बोलवा त्यांना. महाराज 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 यांना सांगा आम्ही यांच्याशी बोलणार नाही. आमचा रुसवा काढा. तुम्ही राजपुत्रांना सिनेमा बनवण्यासाठी पैसे द्यायला विसरलात. हा काय रे बेटा? काय रे बेटा? तू मला म्हणते असं तुम्ही त्याला म्हणा. काय रे बेटा? डॅडी मला पैसे पाहिजेत, मला पिक्चर बनवायचा आहे. अरे पण कुठला बनवणार आहेस? तुम हमार हो. तुम हमार हो अर्थात तुझ्या आईचा घो. म्हणजे हे मराठी पिक्चर बनवणार आहे. मग हे असं नाव असं कसं टाकलंय? म्हणजे कन्फ्युज झालो मी. पिक्चर मराठी बनवणार पण त्यातले सगळे डायलॉग हिंदी असणार आहे. हा मराठी पिक्चर म्हटले डायलॉग सगळे हिंदी. हा म्हणजे काय? आता मराठी पिक्चर बघितले मराठी पिक्चर त्यातले सगळी गाणी हिंदी असतात. अर्धे डायलॉग तर हिंदी असतात. मग मी केलं तर काय होतं मग? अच्छा अच्छा, म्हणजे डायलॉग तुम्ही पूर्ण हिंदी मध्ये लिहिणार आहे. नाही बरोबर आहे. कसं आहे ना, मराठी गाणी असतील त्याच्यात. नाही ती पण इंग्रजीमध्ये असणार. अबे म्हणजे तू पिक्चर बनवणार मराठी, डायलॉग त्याच्यातले हिंदीत आणि गाणी इंग्लिश मध्ये, असं कसं काय? असं नाही केलं तर बघणार कोणतं पिक्चर मग? तुम्हाला माहित नाही आजकालची पोरं आहेत ना सगळे कॉन्व्हेंट मध्ये जातात. कॉन्व्हेंट मध्ये इंग्लिश बोलतात फाड फाड फाड. मराठीला काय किंमत नाही उरली आहे. ज्या मोबाईल मध्ये मराठी फॉन्ट असतो ना तो मोबाईल पण घेत नाही आता कोण. अरे पण हे मला सांग, इथेचा डायरेक्टर कोण आहे? अरे दोनदा पाय चपला ना आलाय का? कोण आहे? डायरेक्टर आहे. हा गिल्लास आता नाही संध्याकाळी. आता कसला गिल्लास म्हणतो गिल्लास घ्या. अय्यो माय नेम कैलास. कुठून आले आपण साधारण? कोईमत्तूर. काय बोलतो रे? म्हणजे तुम्ही आधीपासूनच इकडे हे का? आधी आता आले कधी तुम्ही नेमके? नहीं मैं पहले से इधर रहती थी. रहती थी? मैं पहले से ही इधर रहता तो. एक मिनट झालं. मैं पहले से इधर रहता था. 40 वर्ष पूर्वी गोष्ट. मेरे अन्ना मेरे पिताजी उधर से एक साइकिल लेके मुंबई में आए और साइकिल पे इडली वडा का धंदा डाला. त्यानंतर त्या जागी एक 5 स्टार हॉटेल उभं राहिला. हे देवा, बघा 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 कॅपॅसिटी बघा. अरे तिकडून सायकलवरून इथं काय केलं? हॉटेल उभं केलं 5 स्टार. मला एक गोष्ट सांग, ये राजा, तू मराठी पिक्चर बनवतो आणि हा साऊथचा डायरेक्टर कशाला पाहिजे रे तुला? आजकाल सगळं साऊथच पाहिजे असतं सगळ्यांना. माहित आहे काय? ह्यासाठी हिरोईन कोण आहे? भोजपुरी आहे. कशी आहे डॅड? रात्री दुखत होती, आता बरी. काय काय दाढ दाढ काय? माझी हिरोईन कशी आहे? कडक कडक थंडी पडली असं म्हटलं मी. हमार नाम है अलका देवी. मराठी पिक्चर मध्ये काम करायला तुम्ही? मराठी येते का तुम्हाला? मराठी बा. मराठी बा? अरे हिचा बाप मराठी. ती सांगती तरी मराठी बा. नहीं नाही मराठी बोलली. नहीं आता फिक्स है. हमारे बापू है ना, वो मराठी वाली चाल है ना दादर मा, वो खरीद लिया है. वो बिल्डर है. हमारे बापू मुंबई मा फकस एक पानीपुरी का ठेला लेके आए रहे. तेच तर प्रॉब्लेम आहे आमचा. आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही आहे, रहे हाच प्रॉब्लेम आहे. आता मला पैसे द्या ना, पिक्चर बनवा. पैसे पाहिजे. किती पाहिजे तुला? 50 करोड. 50 करोड.
कुठून आणायचे? आज तुमच्या मराठी लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तुमच्या आजूबाजूला एवढी संपत्ती असते, काय सांगताय? पण ती तुम्हाला दिसत नाही. दादर सारख्या सेंट्रल प्लेस मध्ये एवढा मोठा राजमहाल, मिनिमम 200 करोडची प्रॉपर्टी विकून टाका. 50 करोड मध्ये फिल्म बनवा, 150 कोटी ठेवून घ्या. अरे पण विकून टाका ठीक है, पण घेणार कोण? अरे हमारे बापू है ना, वो आएंगे और ये राजमहल देके आई मीन बेच के यहाँ पे बड़ा सा टावर बनाएंगे. और हमको किधर रहने का फिर? अरे मिलेगा ना सबको 3 BHK, सबको फ्लैट मिलेगा. पता है कहाँ? वो भी अंबरनाथ में. राजपुत्र तुम्ही नाही, चांगला व्यवसाय निवडलाय. फिल्म बनवूया, मोठा व्यवसाय. पण मराठी पिक्चर बनवायचा बाहेरच्या लोकांना घेऊन. थॉट काय तुमचा? चालत नाही मराठी सिनेमा. बाहेरच्या गोष्टी घेतल्या की मग मराठी सिनेमा आपला चालणार आहे. पण एक लक्षात येत आहे का, नूतन, तनुजा, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर या हिरोईन कुठल्या होत्या हो राजपुत्र? बाहेरच्या होत्या. अरे दिवस रात्र रेडिओ पासून मोबाईल पर्यंत ज्यांची गाणी ऐकत असतात तुम्ही, कोणाची असतात ती गाणी? भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी आहेत ना. महेश मांजरेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, हिंदीमध्ये गेली माणसं, तिकडे नाव कमावलं, पण त्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा येऊन मराठी मातीतला सिनेमा जगवावासा वाटतो त्या माणसांना. का? कारण आपण मराठी आहोत. हे सगळं एका बाजूला, पण एक तरी साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्या माणसानं या भारतामध्ये चित्रपट सृष्टी निर्माण केली ते दादासाहेब फाळके मराठी होते. नमस्कार नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. कसे आहात? हसताय ना? हे असले पांचट प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहित आहे की तुम्ही नेहमी हसतच असता. असे पांचट प्रश्न विचारण्याला आज आम्ही इथून काढून टाकलेला आहे. खास 31च्या कार्यक्रमानिमित्त आम्हीच धिंगाणा करणार आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न विचारणारे आज आमच्यात नाहीये. तो सी हा बॅनर भाइयों, अभी आपने देखा एक बेहतरीन नगमा. आज या 31च्या कार्यक्रमानिमित्त मी असे देश विदेशातून खास खास कलावंत बोलवलेले आहे, जे आपलं भरपूर मनोरंजन करणार आहे. और दिल और जिगर थाम के बैठिएगा बैदर भाइयों, तो पेश खिदमत है हमारे इस प्रोग्राम के एक बेहतरीन आइटम जो आपसे परिचित है. मैं स्वागत करने जा रहा हूँ बाहुतुल्ला खान. इथं मी इथं वरती. अरे मग खाली उतरा आता. खाली म्हणजे कसं? अरे बाप, नको नको, मला भीती वाटते. खाली बघितली की चक्कर येते मला. का बरं? हा चिना वाकडा आहे. हा तो तसाच बनवलेला आहे खास करून. कशाला चढल्यावरती? खाली उतरा पटकन. याचा अर्थ मला जास्त झाली. नाही आलो. खाली उतरा. पकडा, धरून 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 उतरा. हा शाबास. कशाला गेलो तिकडे? अहो मी बघितलंय ना. ते काय बघितलंय? ते आम्ही खास खास लोकांसाठी ठेवलेलं आहे. पण तिकडून महेश कोठारे पण तिकडूनच आले होते ना. आता महेश कोठारे डायरेक्टर आहे ना, त्यांना नाही म्हणू शकतो का आपण? मग बरोबर. एवढी मोठी प्रिया बाबाटी बोगद्यातून येते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? या इकडे जोरदार तालियां बैदर भैया. बाहुतुल्ला खान का परिचय मैं क्या कर दूं आपको. आप तो सब जानते हैं कि अभी अभी बांग्लादेश में उनको अटक हो गई थी. क्यों इज्जत निकाल रहे हैं? बाहुतुल्ला खान, आता आपण बसूया. लगेच कार्यक्रम संपल्यावर बसू. तिथं बसा तिथं. अच्छा. बांग्लादेशामध्ये नहीं बैठता हूँ. अभी मैं पेश कर रहा हूँ एक ऐसा आइटम जो अपने हाथों से कई सारे इक्विपमेंट बजा लेता है. तोबरा परेसी. हो गया सर, हो गया आपका? अच्छा, तो कैसे लग रहा है आपको यहाँ पर आके तोबरा जी? तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं. तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी.
बैठिए तोमराजी शांति से बैठिए. बहुत बढ़िया, जोरदार तालियां. अरे नंतर देणार आहे तुम्हाला, चान्स देणार आहे सगळं वाजवायला. आता शांत बसा. तर मंडळी, आता एक खास मराठी आयटम मी तुमच्यासमोर पेश करतो. तुमच्या आमच्या सगळ्यांचे आवडते कवी अशोक कायगावकर. वगैरे आल्याच मी एक कविता सादर करतो, नाहीतर चान्स मिळेल की नाही मला माहिती नाही, म्हणून आपल्या कविता सादर करतो. सगळे असे युवक मंडळी वगैरे इकडे बसलेली असताना एक सुंदर कविता तर झालीच पाहिजे. कविता म्हणा पटापटा, कविता म्हणा. फेसबुक आणि ट्विटर वरची चॅटिंग असते लय भारी. वगैरे फेसबुक आणि ट्विटर वरची चॅटिंग असते लय भारी. आपली हात भारी, आपला लात भारी, त्या मायला आपलं सगळंच लय भारी. ऐका पुढे आहे वगैरे. फेसबुक आणि ट्विटर वरची चॅटिंग असते लय भारी, कारण त्याच्यावरती रोज भेटतात नव्या पोरी. चॅटिंग करताना एक पोरगी मला म्हणाली येता का माझ्या घरी. चॅटिंग करताना एक पोरगी मला म्हणाली येता का माझ्या घरी. घरी गेलो तर चहा मारी निघाली म्हातारी. म्हातारी बसली भोपळ्यात, म्हणली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. वगैरे कोल्हाला रस्त्यामध्ये वगैरे. अरे तुम्ही वा काय करता, तुम्ही वा करता त्यात म्हणतात ते. तुम्हाला नंतर चान्स देईल सर आम्ही. जरा शांत बसा सर. मोठा प्रोग्राम आहे सर, आता प्रोग्राम सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे काय सगळ्यांना चान्स मिळणार आहे. मैं यहाँ पेश करने जा रहा हूँ एक इंटरनेशनल आइटम जो हमने साक्षात चिंच पोकड़ी से चीन से बुलाया है. पेश खिदमत है. क्रिसमस नहीं, 31 डिसेंबर. पेशे खिदमत है. खिदमत मला वाटलं क्रिसमस. बांग्लादेश नहीं, पेशे खिदमत. सही बात है. तो पेश खिदमत है चीन से आए हुए सांगरुन चिंगरुन करांडी. तुझ्या आईचा घो असं स्पष्ट बोलला, मी ऐकले. हा चिनी नाहीये. बांग्लादेश में चिनीच आहे. वगैरे छान. आणि 31 डिसेंबरचा हा कार्यक्रम असाच रात्रभर चालू राहणार आहे. त्यासाठी आम्ही बोलवलेत खास विनोदाचे के मंडळी. तुम्हाला माहित असेल की झी मराठीने आपल्याला दर्जेदार सिरियल दिल्या, खूप हसवलं, आणि त्यापैकी सगळ्यात गाजलेला कार्यक्रम म्हणजे हास्य सम्राट. त्या हास्य सम्राट कार्यक्रमामधले सम्राट लोक आम्ही या ठिकाणी बोलवले, आणि सगळ्यात पहिल्यांदा मंचावर मी आमंत्रित करतो हास्य सम्राट ठरलेले सोलापूरचे प्राध्यापक दीपक देशपांडे. वगैरे वा. ओळखलत का मला? नाही, कसं आहे, यांच्या पर्वामध्ये मी तर परीक्षक होतो, त्याच्यामुळे हे फार गुणी विद्यार्थी होते. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. वगैरे सर, खास 31च्या या नाईटसाठी तुम्हाला आम्ही बोलवलेलं आहे, तर आमच्या प्रेक्षकांसाठी एक धमाकेदार आयटम तुम्ही पेश करा सर. धमाकेदार आयटम म्हणजे इथं आल्यानंतर सगळ्या स्मृती पूर्वीच्या जागा झालेल्या आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हॅलो ताईंनी सुरुवात करावी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा सोलापुरी मुलगा ओळखायचा असेल त्याचा साधा सिद्धांत सांगतो. शेजारी जरी माणूस उभा असेल, चल बे बोलवायला एवढा खणखणीत आवाज असल्याशिवाय सोलापुरात जन्मच घेता येत नाही. असं पक्क सोलापुरी कार्ट होतं. त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले आणि पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला आणि फोन सुरू झाला त्याचा. हॅलो ताई, काय म्हणते ताई? असं म्हणते ताई.
कसं म्हणते ताई? अरे बापरे ताई, चेट्टा करायला येत ताई. हसायला लोक बघायलात का? हवा येऊ द्या म्हणले. बर ताई, होय ताई. काय म्हणली ताई? अरे बापरे ताई, असं म्हटल्याबरोबर त्यांनी खिशातनं हात रुमाल काढणे आणि घामत पुसायला बाकी सगळे शब्द सोडून दिले आणि फक्त ताईच म्हणाला. वातावरण एकदम गंभीर. ताई 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 काय म्हणली? भांडली भाऊजीशी. कशाला भांडली का उगा? संसार करायचा अक्कल नाही का नाही? कसं लग्न करतात? डोक्याला ताप माझ्या. डोकं शांत कशाला उलटं बोलली? गप गारडू नको, लोक बघायला माझ्यावर. पूस डोळे. पुसले का नाही डोळे? अगं डोळे पुसाचा आवाज काढ का? फोन दिसत नसतंय. उद्या जाऊन भाऊजीची माफी मागतो का बस. जावई लोकांची जलभर माफीच मागायला पाहिजे. किती बी सोनं द्या, पैसे द्या, कुत्र्या शेपूट वाकडं दे, वाकडं शेवट. हसली का नाही? आता हसाचा आवाज काढ का? फोन दिसत नसतंय. कधी देऊन आपण मला ठेवला फोन. कुठल्याही लहान मुलाला तुम्ही सांगितलं ना, त्याची एक लहान मुलाची गाणं म्हणताना गडबड असते. कुठल्याही लहान ए ते टिल्लू जोकर आणि टिल्लू जोकर ते म्हणून दाखव. टिल्लू जोकर म्हणून दाखव. टिल्लू जोकर राणीचा नोकर, चोरून खातो पोळी साखर, राणी मारते छन छन छड्या, टिल्लू मारते टुनटुन्या, एवढंच आहे. त्याला ते एवढं तर ते सांगायची फार गडबड असते. किंवा सांगितलं ते नाही रे, ते 4 ससे पिटुकले ना, ते म्हणून दाखव. 4 ससे पिटुकले. 4 ससे पिटुकले, त्यांनी काढले नाटुकले. नाटकाचे नाव काय? खाली डोक्यावर पाय. पहिला ससा घसरला, दुसरा भाषण विसरला, तिसरा बसला लपून, चौथा गेला झोपून.